विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहे. जो व्हिडिओ आहे, जे विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत एखाद्या डिपार्टमेंटमध्ये किंवा एखाद्या रिसर्च सेंटरमध्ये PhD करत आहे, मग PhDच्या प्रोसेसमध्ये तुमची PhD चालू असताना किंवा जवळपास तुमचं काम पूर्ण झालेलं आहे, त्याच्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा येतो सिनॉप्सिस किंवा प्री सिनॉप्सिस प्रेझेंटेशन. आता प्री सिनॉप्सिस प्रेझेंटेशन म्हणजे काय की तुमचा ओव्हरऑल सर्व थेसिस जो आहे तो लिहून झालेला आहे आणि येणाऱ्या 2 किंवा 4 महिन्यामध्ये तुमचं फायनल थेसिस जे आहे ते कंप्लीट होणार आहे. PhDचं तुमचं सर्व काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे याचा अंदाज तुम्हाला येणं आणि हा अंदाज आल्यानंतर प्री सिनॉप्सिस प्रेझेंटेशन म्हणजे ज्या पद्धतीने आपलं फायनल व्हायवा असणार आहे त्याची एक डमी कॉपी किंवा त्याचं एक रंगीत तालीम जी आहे ती प्री सिनॉप्सिस प्रेझेंटेशन असते. मग आता प्री सिनॉप्सिस प्रेझेंटेशन आपण कधी देऊ शकतो आणि ते दिल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायच्या असतात आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जाऊन PhD सेक्शनला कोणकोणते डॉक्युमेंट जमा करायचे असतात, याच्या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की प्रॉपर गाईडलाईन्स आपल्याला मिळत नाहीत आणि मग काहीतरी गोष्ट आपल्याकडून कमी पडते आणि आपण विद्यापीठामध्ये हे सर्व गोष्टी घेऊन जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला समजतं की ही एक गोष्ट आपल्याकडे कमी आहे. मग आता पुणे विद्यापीठात जाणं म्हणजे नाशिक, नगर किंवा पुणे हे 3 जिल्हे पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत आहेत. मग नाशिकहून पुण्याला जाणं किंवा अहिल्यानगरहून पुण्याला जाणं आणि जर ती क्वेरी आली तर ती सॉल्व करून पुन्हा पुण्याला जाणं हे जरा किचकट काम आहे आणि खूप मनस्ताप जो आहे ह्या कामामध्ये विद्यार्थ्यांना घडून येतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आणि कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला पुणे विद्यापीठामध्ये जाऊन सबमिट करायचे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु अतिशय महत्त्वाचा आहे आणि मी जे गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ह्या प्रॉपर गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुमचा प्री सिनॉप्सिस आणि तुमचे डॉक्युमेंट हे 1 टाईम सबमिट होतील. तुम्हाला पुन्हा पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही किंवा पुणे विद्यापीठात पुन्हा जाण्याची गरज पडणार नाही. ओके, सगळ्यात आधी आहे सिनॉप्सिस फॉर्म ड्युली साइन बाय द सुपरवायझर अँड रिसर्च स्कॉलर. आता बघा, वेबसाईटवरच एक प्री सिनॉप्सिस सबमिशनचा फॉर्म आहे. तो फॉर्म डाउनलोड करायचा. त्याच्यामध्ये जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे म्हणजे विद्यार्थ्याचं नाव आहे, विद्यार्थ्याला मार्गदर्शन कोणी केलं, मार्गदर्शकाचं नाव आहे, कोणत्या रिसर्च सेंटरमध्ये तो होता त्यांचं नाव आहे, सही शिक्का आहे, गाईड, विद्यार्थी आणि सेंटरचा त्याच्यावर सही शिक्का असणार आहे. हा झाला सिनॉप्सिस फॉर्म ड्युली साइन बाय स्कॉलर अँड गाईड. त्याच्यानंतर आहे प्री सिनॉप्सिस प्रेझेंटेशन रिपोर्ट. आता हा रिपोर्ट जो आहे तुमचा प्री सिनॉप्सिस सबमिशन झाल्यानंतर म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन तुम्ही तुमच्या रिसर्च सेंटरला दिलं, त्याच्यानंतर तुमचे मार्गदर्शक जे आहेत हे प्री सिनॉप्सिसचा रिपोर्ट तयार करतात. म्हणजे तुम्ही कसं प्रेझेंटेशन केलं त्याचा एक रिपोर्ट तयार करतात जो त्या रिसर्च सेंटरच्या लेटर हेडवर असतो. ओके, त्या लेटर हेडवर गाईड, तिथले डायरेक्टर किंवा प्रिन्सिपल आणि जे एक्सटर्नल एक्झामिनर तुमच्या प्री वायवासाठी आलेले आहेत त्यांची सही आणि शिक्के देखील असतात. 3rd नंबर आहे ॲडमिशन कन्फर्मेशन. ओके, ॲडमिशन कन्फर्मेशन किंवा कन्फर्मेशन पेज जे आहे त्याचं कन्फर्मेशन पेज किंवा त्याचं पत्र जे आहे ते तुम्हाला लागणार आहे. ओके, 4 नंबरला आहे इलिजिबिलिटी लेटर. तुम्हाला तुमच्या रिसर्च सेंटरने एक इलिजिबिलिटी लेटर दिलेलं असेल जे की तुम्ही महाराष्ट्रातील या विद्यापीठामधून PhD करत आहात किंवा हे महाराष्ट्रापुरतं इलिजिबल आहे असं एक इलिजिबिलिटी सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला दिलेलं असतं ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन होतं, तर ते तुम्हाला लागणार आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर कोर्सवर्क मार्कशीट, रिसर्च मेथोडॉलॉजीचा कोर्सवर्क करणं बंधनकारक आहे. मग हा रिसर्चचा कोर्सवर्क जो आहे, रिसर्च मेथोडॉलॉजीचा कोर्सवर्क जर तुम्ही पूर्ण केला तर त्याचं तुम्हाला मार्कशीट मिळतं, त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळतं. तर हे 2 गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी. काय काय? तर रिसर्च मेथोडॉलॉजीचं मार्कशीट आणि रिसर्च मेथोडॉलॉजीचं कम्प्लिशन सर्टिफिकेट. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स 2 क्रेडिटचा कोर्स केल्याचं सर्टिफिकेट, जो ऑर्गनाईज केला होता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने. तर हे सर्टिफिकेट देखील तुम्हाला आवश्यक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे गाईड PG रिकग्निशन, म्हणजे तुमचे गाईड PG टीचर आहेत, PGला शिकवणारे प्राध्यापक आहेत, याचं PGचं रिकग्निशन लेटर जे आहे ते तुमच्या गाईडकडे असणार आहे. ते तुम्ही मागवून घ्या आणि त्याची कॉपी तुम्हाला जमा करायची असते. ओके. त्याच्यानंतर आहे सेंटर रिकग्निशन, म्हणजे तुमच्या सेंटरला PhDची मान्यता आहे, तुम्ही त्या ठिकाणी PhD करत आहात, ती व्हॅलिडिटी किती दिवसापर्यंत आहे सेंटरला, तर याचं एक लेटर असतं, त्याला सेंटर रिकग्निशन लेटर असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर आहे कॉपी ऑफ ऑल प्रोग्रेस रिपोर्ट. ओके. मेन्शन डेट्स. आता जे प्रोग्रेस रिपोर्ट तुम्ही याच्या आधी प्रेझेंट केलेले आहेत, म्हणजे 3 वर्षात जर तुमची PhD होत असेल तर तुम्हाला 6 प्रोग्रेस रिपोर्ट लागणार आहे. जर तुमची 4 वर्षात होत असेल तर तुमचे 8 प्रोग्रेस रिपोर्ट लागणार आहे. जर तुमची 5 वर्षात PhD होत असेल तर 10 प्रोग्रेस रिपोर्ट. जर तुमचे 6 वर्षात PhD होत असेल तर तुम्हाला 12 रिपोर्ट. ओके. मग प्रत्येक 6 महिन्याचा रिपोर्ट तुम्हाला सादर करायचा आहे. त्या रिपोर्टवर डेट मेन्शन असणं आवश्यक आहे, म्हणजे 6 महिन्याचा जो काही कालावधी आहे तो कालावधी हायलाईट होणारी गोष्ट त्या ठिकाणी डेटच्या माध्यमातून झाली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आहे रिसर्च ॲडवायझरी कमिटी रिपोर्ट. ओके. ड्युली साइन बाय इंटरनल अँड एक्सटर्नल एक्झामिनर ऑन अँड गाईड. ओके. तुम्हाला रिसर्च ॲडवायझरीचा कमिटी रिपोर्ट पाहिजे आहे, ज्याच्यावर सह्या असणार आहे. हा रिपोर्ट देखील ओरिजिनल असतो. गाईड तुमचा प्रोग्रेस जे काही आहे, म्हणजे RAC रिपोर्ट म्हणतात त्याला, तर प्रत्येक डेट वाईज, म्हणजे 6 महिन्याची डेट वाईज असा एक रिपोर्ट ओरिजिनल लेटर हेडवर तयार केला जातो आणि त्याच्यावर गाईड, तिथले प्रिन्सिपल आणि एक्सटर्नल एक्झामिनर, इंटरनल एक्झामिनर यांच्या सह्या असतात. तर एवढं तुम्हाला पाहिजे. आता बऱ्याच वेळा असं होतं की विद्यापीठाने PhD करण्यासाठी जी काही मुदत दिलेली आहे, म्हणजे 6 वर्षाची, तर ही 6 वर्षाची मुदत संपून जाते आणि मग विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करण्याची वेळ येते. मग एखादा विद्यार्थी असा असेल की त्याने रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तर अशा विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट देखील लागत असतं. जर तुम्ही तुमच्या कालावधीमध्येच PhD करत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही आहे. परंतु काही विद्यार्थी असे असतील की त्यांचा टेन्युअर संपल्यानंतर PhD त्यांची सुरू असेल, तर त्यांना मात्र रजिस्ट्रेशनचे लेटर जे आहे ते तुम्हाला द्यावं लागेल. त्याच्यानंतर आहे स्पेशल एक्सटेन्शन. काही कारणामुळे जर एक्सटेन्शन आपल्याला घ्यावं लागलं तर तुम्हाला एक्सटेन्शन लेटर देखील त्या ठिकाणी लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर चेंज ऑफ टॉपिक. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा टॉपिक आपण घेतलेला आहे, मात्र पुढे जाऊन त्याच्यामध्ये काहीतरी एरर येत आहेत किंवा PhD करण्यासाठी स्कोपच नाही आहे. तर अशा वेळी आपण तो टॉपिक जो आहे तो टॉपिक चेंज करतो, तर त्याचं लेटर आपल्याला येतं. तर ती लेटर देखील देणं आवश्यक आहे जर तुम्ही टॉपिक चेंज केला असेल तर. जर तुमचा ॲज इट इज टॉपिक असेल, ज्या टॉपिकला मान्यता मिळाली असेल, तर तो ॲज इट इज तसंच राहणार. ओके. त्याच्यानंतर चेंज ऑफ सेंटर, म्हणजे जर एखाद्या सेंटरवरून तुम्ही ट्रान्सफर करून घेतली असेल आणि दुसऱ्या सेंटरला तुम्ही PhDसाठी पुन्हा अप्लाय केला असेल, तर मात्र तुम्हाला सेंटर चेंजचं ॲप्लिकेशन लागणार आहे. ओके. ते जर तुम्ही केलं नसेल तर मात्र आवश्यकता नाही. त्याच्यानंतर आहे चेंज ऑफ गाईड. बऱ्याच वेळा असं होतं की काही कारणास्तव आपल्याला गाईड बदलावा लागतो, तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला गाईड चेंजचं लेटर जे आहे
विद्यापीठाकडून येतं, ते लेटर आपल्याला जोडावं लागेल. जर तुमचं सेंटर आणि गाईड चेंज केलेलं नसेल किंवा टॉपिक चेंज केला नसेल तर ॲज इट इज तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर आहे एव्हिडन्स ऑफ नॅशनल आणि इंटरनॅशनल पब्लिश पेपर्स साइन बाय गाईड अँड स्टुडंट. आता जनरली 3 पेपर जे आहेत, रिसर्च आर्टिकल जे आहेत, सेफर साईड आपल्याकडे असावेत. ओके, मग याच्यामध्ये नॅशनल किंवा इंटरनॅशनल, आणि आता विद्यापीठाने जो UGC केअर लिस्ट जे काढून टाकलेली आहे तर त्याच्या जागेवर जे काही पियर रिव्ह्यू असतील किंवा अजून बरेच टाईप्स आहेत आर्टिकल पब्लिश करायचे, तर ते असले तरी चालणार आहे. मात्र सेफर साईड जे आहेत 3 आर्टिकल तुमचे असावे. ओके, हे आर्टिकलची प्रिंट जी आहे 3 आर्टिकलची प्रिंट तुमच्या जवळ असावी आणि प्रत्येक पेजेसवर तुमची आणि गाईडची सही असणं हे मस्ट आहे. एका ठिकाणी सुद्धा सही नसेल तर तुमचं जे काही क्वेरी आहे ती तुम्हाला क्वेरी येऊ शकते आणि तुमचं सबमिशन लागू शकतं. म्हणून प्रत्येक पेजेसवर तुमची आणि गाईडची सही घ्या ओरिजिनल ब्ल्यू पेनने. ओके, तर हे तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे सर्टिफिकेट ऑफ कॉन्फरन्स पेपर प्रेझेंटेशन. म्हणजे कोणत्या तरी नॅशनल किंवा इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये तुम्ही पेपर प्रेझेंट केला आहे त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचंच आहे. जर तुम्ही एखाद्या कॉन्फरन्समध्ये किंवा नॅशनल सेमिनारमध्ये पेपर प्रेझेंट केला नसेल तर तो तुम्ही करा आणि त्या ठिकाणाहून तुम्ही सर्टिफिकेट घ्या की ह्या ठिकाणी पेपर प्रेझेंट केलेला आहे, ही तारीख आहे, हा पेपर प्रेझेंटेशनचा तारीख आहे. ओके, हे सगळं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे, त्याची प्रिंट काढायची आहे आणि त्या प्रिंटवर देखील तुमची आणि गाईडची सही तुम्हाला द्यायची आहे. ओके, त्याच्यानंतर कॉपी ऑफ सिनॉप्सिस ड्युली साइन बाय गाईड अँड स्टुडंट. आता जो काही सिनॉप्सिस तुम्ही लिहिलेला आहे, सिनॉप्सिस म्हणजे काय तर तुमचा थेसिस, त्या थेसिसचा थोडक्यात सारांश. तर हा सारांश जो आहे या सारांशवर फ्रंट पेजवर आणि बॅक साईडला तुम्हाला तुमची आणि गाईडची सही घ्यायची आहे. त्याच पद्धतीने सेंटरचा शिक्का देखील त्याच्यावर असायला हवा, त्यावेळेस ते अथोराईज होतं. ओके, मग तुम्हाला सिनॉप्सिसची कॉपी जी आहे ती कॉपी देखील सोबत घेऊन जायची आहे. ओके, त्याच्यानंतर ऑल युनिव्हर्सिटी शेअर्स रिसिप्ट्स ऑनलाईन जनरेटर. तुम्ही आतापर्यंत जी फी तुम्ही भरलेली आहेत त्याच्या रिसिप्ट्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत. त्याच पद्धतीने युनिव्हर्सिटी शेअर जो आहे तो तुम्ही भरला आहे याची ऑनलाईन कॉपी जनरेट होते, ती कॉपी देखील तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. ती तुमच्या महाविद्यालयामधून किंवा तुमच्या रिसर्च सेंटरमधून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला सोबत जोडायची आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमचं प्री सिनॉप्सिस सबमिट होतं म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन होईल, प्रेझेंटेशन झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट जो आहे किंवा त्याचे डॉक्युमेंट जे आहे किंवा सिनॉप्सिस जो आहे तो तुम्ही ऑनलाईन अपलोड करता. अपलोड केल्यानंतर तुम्ही तो पुणे विद्यापीठामध्ये नेऊन सबमिट करता. जर काही क्वेरी आली नाही, सगळं बरोबर आहे, तर ते काही डॉक्युमेंट तुम्ही जमा केले त्या दिवसापासून तुम्हाला 2 महिन्यानंतर थेसिस अपलोड करण्याची लिंक मिळते. आता गाईडलाईन्समध्येच काही ठिकाणी यांनी म्हटलं आहे की ज्या दिवशी आपण डॉक्युमेंट सगळे सबमिट करतो त्याच्या 2 महिन्यानंतर, आणि एका ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की ज्या दिवशी पेमेंट म्हणजे प्री सिनॉप्सिसचं पेमेंट केलं त्या दिवसापासून 2 महिने. ओके, मग याच्यामध्ये थोडासा डिफरन्स येऊ शकतो. समजा 5 तारखेला आपण सगळं सबमिट केलं पुणे विद्यापीठामध्ये आणि 10 तारखेला आपण प्री सिनॉप्सिसची लिंक आली म्हणून पेमेंट केलं, तर कदाचित पुढच्या 2 महिन्याच्या 10 तारखेला फायनल थेसिस अपलोड करण्याची लिंक तुम्हाला तुमच्या PhD ट्रॅकिंगवर येऊ शकते. तर मित्रांनो, ह्या खूप बारीक सारीक गोष्टी आहेत की ज्या आपण काळजीपूर्वक बघितल्या पाहिजेत आणि त्या आपण सोबत नेल्या पाहिजे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की ऑनलाईन पोर्टलवर आपल्याला काही गोष्टी अपलोड करायच्या असतात आणि काही गोष्टी आपल्याला फिजिकली तिथे घेऊन जायच्या असतात.
ऑनलाईन जे लागणार आहे ते मी पुन्हा एकदा रिपीट करतो की कॉपी ऑफ टॉपिक अँड टायटल अप्रूव्ड लेटर. तुमच्याकडे तुमचा टॉपिक किंवा टायटल अप्रूव्ड झालं त्याचं लेटर हे तुम्हाला लागणार आहे, जे तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर सिनॉप्सिसचा फॉर्म मगाशी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी गाईड सेंटर हे सगळी माहिती जी आहे ती आपल्याला भरायची आहे, सही शिक्के घ्यायचे आहेत आणि ते सगळे अपलोड करायचं आहे, तो सिनॉप्सिसचा फॉर्म. त्याच्यानंतर प्री सिनॉप्सिस प्रेझेंटेशन रिपोर्ट जो ओरिजिनल असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कन्फर्मेशन लेटर, त्याला अपेंडिक्स डी सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर टी सी जर तुम्ही तुमच्या रिसर्च सेंटरमध्ये जमा केला असेल तर त्याची कॉपी जी आहे म्हणजे झेरॉक्स ती तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर कोर्स वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट, त्याचं मार्कशीट, ओके. त्याच्यानंतर रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्सचं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर PG रिकग्निशन गाईडचं, त्याच्यानंतर सेंटरचं रिकग्निशन. त्याच्यानंतर ऑल प्रोग्रेस रिपोर्ट, सगळ्यांवर डेट मेन्शन असणं गरजेचे आहे. RAC रिपोर्ट ओरिजिनल, ओके. री रजिस्ट्रेशन असेल तर, एक्सटेन्शन असेल तर, ओके. चेंज ऑफ गाईड जर केला असेल तर, चेंज ऑफ रिसर्च सेंटर केला असेल तर, चेंज ऑफ टायटल जर टायटल बदलला असेल तर, एव्हिडन्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल पेपर्स, ओके. आर्टिकल तुम्ही लिहिले असेल तर त्याची कॉपी तुम्हाला पाहिजे असणार, ती मस्ट आहे. तुम्हाला पब्लिश करावेच लागणार आहेत नॅशनल किंवा इंटरनॅशनलमध्ये किंवा पिअर रिव्ह्यू जर्नल्समध्ये. तर त्या जर्नलच्या प्रत्येक पेजवर तुमची आणि गाईडची सही लागणार आहे, ओके. त्याच्यानंतर कॉन्फरन्समध्ये तुम्ही पेपर प्रेझेंट केल्याचं सर्टिफिकेट एव्हिडन्स लागणार आहे, त्याच्यावर सही घ्यायची आहे, ओके. आणि युनिव्हर्सिटी शेअर्स याच्या प्रिंट ज्या आहेत ती तुम्हाला लागणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, मात्र तो इतका इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही प्रॉपर व्हिडिओ बघितला तर मात्र तुमचा सिनॉप्सिस रिजेक्ट होणार नाही, तुमच्या सगळ्या त्या प्रोसेसमध्ये क्वेरी येणार नाही, तुमचं ॲटोमॅटिक सगळं बरोबर असणार आहे आणि तुमची लिंक देखील लवकरात लवकर पेमेंटची लिंक ओपन होणार आहे, ओके. आणि लिंक ओपन झाल्यानंतर मात्र 2 महिन्याच्या नंतर तुम्हाला फायनल थेसिसची लिंक जी आहे ती सुद्धा येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कुठलीही प्रोसेस जी आहे, कुठलाही डॉक्युमेंट जे आहे स्किप होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.